नमस्कार मुलांनो, आज आपण सातवीच्या मसावी व लसावी या तिसऱ्या प्रकरणातील सराव संच 14 आज या ठिकाणी पाहणार आहे. तर सराव संच 14 मध्ये सर्व एकत्रित उदाहरणं दिलेली आहेत. पहा कशावर आधारित आहे ते. काही मसावीवर आधारित आहे, काही लसावीवर आधारित आहेत. तर पाहूया आपण सराव संच 14. पहिला प्रश्न काय दिलाय पहा, योग्य पर्याय निवडा. आता पर्यायामध्ये काय प्रश्न दिलेला आहे तर 120 व 150 या संख्यांचा मसावी टिंबटिंब आहे. म्हणजे आता आपण याच्या अगोदर सराव संच 12 मध्ये मसावी कसा काढायचा हे आपण शिकलेलो आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही काय करा, 120 आणि 150 या संख्यांचा मसावी काढा. म्हणजे तुम्हाला उत्तर काय येतं ते मिळेल आणि इथे लिहिता येतील. तर ते उत्तर तुम्हाला मी एक सांगून ठेवतो की ते उत्तर येईल 30. तर 30 ही संख्या या दोघांचा मसावी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा मसावी एक नाही. म्हणजे कोणत्या संख्यांचा मसावी एक नाही. आता मसावी एक कोणत्या संख्यांचा येतो तर ज्या संख्या या सहमूळ संख्या असतात. ज्या संख्या सहमूळ संख्या असतात त्यांचा मसावी नेहमी एक येतो. तर मग एक कोणाचा नाहीये म्हणजे कोणत्या तरी दोन संख्या यामधील उदाहरण असं असणार आहे की त्या सहमूळ नाहीयेत. मग या आता सहमूळ नसणाऱ्या संख्या शोधायच्यात. तर पहिलं उदाहरण 13 व 17 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोन्ही मूळ असतील तर त्या सहमूळ असतातच, जे हे सहमूळ आहे. 29 व 20 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. 40 व 20 आता ही सहमूळ संख्यांची जोडी नाहीये. कारण का पहा, तर 20 ने 40 ला भाग जातोय, 2 ने सुद्धा दोघांना भाग जातो, 10 ने दोघांना भाग जातो, 4 ने दोघांना भाग जातो. जर अनेक संख्यांनी दोघांना भाग जात असेल तर त्या सहमूळ नसतात आणि या सहमूळ नाहीत म्हणजे यांचा मसावी सुद्धा एक येणार नाही. म्हणजे हे तिसरं याचा पर्याय क्रमांक आहे 3. आता प्रश्न 3 दुसरा प्रश्न पाहूया पहा आपण की मसावी व लसावी काढा असा हा प्रश्न आहे. तर हे आत्ताच आपण मागच्या सराव संच 13 मध्ये 2 संख्या दिल्या असतील तर त्यांचा मसावी आणि लसावी कसा काढायचा हे आपण शिकलेलो आहे मागच्या सराव संचामध्ये, 13 सराव संचामध्ये. पुन्हा एकदा आपण एक यामधील उदाहरण पाहूया. समजा हे तुम्हाला अवघड जाईल असं वाटतं, असं समजा हे तिसरं उदाहरण आपण पाहूया. तर मसावी आणि लसावी काढताना आपण अवयव सेपरेट प्रत्येक संख्येचा काढला होता. तर अवयव काढण्याची थोडीशी आता तुम्हाला वेगळी पद्धत मी या ठिकाणी सांगतो बा. अवयव काढण्याची दुसरी पद्धत म्हणजे एकत्रितरित्या आपल्याला या सर्व दिलेल्या संख्यांचे अवयव कसे काढता येतील हे आपण पाहूया. एकत्रित अवयव काढायचे बा. तर असे संख्या 3 दिलेल्या आहेत म्हणून 3 कॉलम मी या ठिकाणी आखून घेतलेले आहेत. त्या 3 कॉलम मध्ये या तिन्ही संख्या लिहून घ्यायच्या, 117, 102, 170. आता संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या तीनही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जाईल हे पाहायचं. म्हणजे आतापर्यंत आपण जसं सेपरेट संख्यांचे अवयव काढत होतो तेव्हा काय करत होतो की त्या संख्येला कोणत्या लहान संख्येने भाग जातो हे पाहत होतो. तर आता या ठिकाणी काय पाहायचं आहे की यात सर्व संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जाईल. आता 17 ला पण गेला पाहिजे, 102 ला पण गेला पाहिजे, 170 ला पण गेला पाहिजे. अशी एकच संख्या आहे 17. म्हणजे 17 ने तिघांना पण भाग जाईल. भाग घालूया आपण 17 एके 17. 17च्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या आहेत. 17 सक 102 आणि 17 धाई 170. आपल्या लक्षात येईल की 17 ने भाग गेला, भागाकार आपल्याला मिळाले. इथे 1 आला पहा. आता या ठिकाणी पुन्हा आपण तेच करायचं की 1, 6 आणि 10 या संख्यांना अजून कोणत्या संख्येने भाग जाईल. आता तिघांनाही भाग गेलेला आहे आणि या ठिकाणी 1 असल्यामुळे आता या तिघांनाही भाग जाणारी कोणतीही संख्या आपल्याला मिळणार नाही. दोघांना म्हटलं तर जाऊ शकतो या ठिकाणी 2 ने भाग, पण इथे 1 आहे. 1 ला कशानेच भाग जाणार नाही, 1 ला फक्त 1 नेच जातो. इथे पुन्हा तिघांना 1 ने भाग दिलं तरी तेच येणार आहे. म्हणून 1 ने आपण भाग देऊ शकत नाही आणि तिघांना आता परत भाग जाऊ शकत नाही. म्हणजे या तिघांचा
भाग जाणारी एकच संख्या आपल्याला मिळाली. याच संख्येला आपण तिघांचा सामायिक विभाजक असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे इथे आपल्याला सामायिक विभाजक मिळाला. पहा, सामायिक अवयव मिळाला. सामायिक अवयव काय मिळाला? तिघांचा, फक्त तिघांना भाग जाणारी संख्या म्हणजे 17 मिळाले. आणि तोच आपला काय असतो? मसावी असतो. म्हणजे इथे अजून दुसरी संख्या मिळाली असती तर 17 गुणिले ती संख्या आपण लिहिली असती आणि तो आपला मसावी आला असता. म्हणजे 6 आणि 10ला भाग जाईल 2ने, म्हणजे 2ने भाग देऊया. इथे 1 आहे तोच लिहायचा. इथे 2×6 2×5 10. पुन्हा या ठिकाणी दोघांना भाग जातोय का पाहिजे? आता 3 आणि 5 दोघांना एका संख्येत जाणार नाही, आता एका एकाला द्यायचा. 3ला 3नेच देऊया. 5 आहे तसंच लिहायचं, 5ला भाग जात नाही. तर यानंतर 5 एकटाच आहे, आता 5ला फक्त 5नेच भाग जाईल, मग 5 इथे लिहायचा. बाकी सगळीकडे आता 1 1 1. आता लसावी लिहिताना या ठिकाणी काय करायचं? लसावी लिहित असताना या ज्या आपल्याला सर्व संख्या मिळाल्या त्या सर्व संख्या लिहून घ्यायच्या. 17 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 सर्वांचा गुणाकार करायचा. आपल्याला या ठिकाणी मिळतो 17 दुने 34. 34 गुणिले 3 किती येतात ते आपण करायचे. या संख्यांचा गुणाकार पहा, आपण सेपरेट करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 17 गुणिले 2 34 आणि 34 गुणिले 2 102 आले. गुणिले हे शेवटचे 5. 5ने जर 102 तर 5 दुने 10 हातचा आला 1 आणि 5 1 5 510. अजून एक या प्रश्नातलं उदाहरण आपण पाहूया. 32 आणि 16. आता 32 आणि 16 या संख्यांचा आपण मसावी आणि लसावी काढणार आहे. पहा, तर त्यासाठी प्रथम काय करायचं? 32 आणि 16चे एकत्रित अवयव काढायचे. एकत्रित अवयव काढण्यासाठी 32 आणि 16ला कितीने भाग जाईल? तर 2ने जातो. दोन्ही समसंख्या आहेत. 16ला भाग दिला तर 8 भागाकार येईल, 32ला भागाकार दिला 16 येतो. पुन्हा आता या दोन संख्यांना कशाने भाग जाईल पाहिजे? 16 आणि 8ला 2नेच भाग जाईल, समसंख्या आहेत. 16ला भाग द्या, भागाकार 8 येतो. 8ला भाग द्या, भागाकार 4 येईल. तर त्याच पद्धतीने 8 आणि 16ला कशाने भाग जाईल? समच संख्या आहे, 2नेच भाग जाईल. 2 लिहून घ्यायचा. 2ने 8ला भाग द्या, भागाकार 4 येईल. 2ने 4ला द्या, 2 येतो भागाकार. 8 2 4. पुन्हा आता या दोघांना कशाने भाग जाईल पाहिजे? दोघांनाही 2नेच जातोय. भागाकार आले पहा 2 आणि 1. आता या ठिकाणी दोघांनाही भाग गेलेल्या ज्या संख्या आहेत डावीकडच्या 2ने दोघांनाही भाग गेलेला आहे, तर त्या संख्या आपण लिहून घ्यायच्या सामायिक अवयव म्हणून. सामायिक अवयव लिहून घ्यायचे. 32 आणि 16ना 2 ज्या संख्यांनी भाग गेलेला आहे त्याच संख्या म्हणजे सामायिक अवयव असतात. पहा, डावीकडे लिहिलेल्या 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि याच संख्यांचा गुणाकार केला की आपल्याला मिळतो मसावी. या सामायिक आलेल्या अवयवांचा गुणाकार करायचा, तो येतो गुणाकार 16. अशा पद्धतीने मसावी 16 आला. आता लसावी काढण्यासाठी काय करायचं पहा. आता शेवटी 1 येईपर्यंत भागाकार करत जायचं. आता शेवटी 2 आणि 1ला कशाने भाग जाईल? कशानेच नाही, मग फक्त एकालाच आता भाग द्यायचा, 2लाच. मग 2ला आपल्याला भाग देता येईल 2नेच. मग तो 2 लिहून घ्यायचा, भागाकार येईल 1. 1ला भाग जात नाही, तो 1 आहे तसाच लिहिला. मग आता या ठिकाणी शेवटी सगळे 1 1 आले. मग डावीकडच्या ज्या संख्यांनी आपण भाग दिलेला आहे त्या संख्या सर्व गुणाकाराच्या रूपात लिहून घ्यायच्या. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 या पद्धतीने. आणि या सर्व संख्यांचा गुणाकार केला की आपल्याला 32 आणि 16चा लसावी मिळतो. गुणाकार पहा करा, गुणाकार येतो 32. म्हणजे 32 आणि 16चा म्हणजे 32 आणि 16चा लसावी मिळेल 32. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे लसावी काढा. या प्रश्नामधील पण 5वे उदाहरण पाहूया.
24, 40, 80 आणि 120 यांचा लसावी कसा काढायचा ते पाहूया. आता या चारही संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा, त्या लिहून घ्यायच्या. या चारही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जाईल पाहिजे. चारही संख्या सम आहेत, 2 ने भाग जाईल. 2 ने भाग द्यायचा 24ला, भागाकार येतो 12. 40ला भाग द्या, भागाकार येईल 20. पुन्हा 80ला भाग द्या, 2 नेच, भागाकार येतो 40. 2 ने 120ला भाग दिला तर भागाकार येतो 60. अशा पद्धतीने आता जे भागाकार आले त्या संख्यांना कशाने भाग जाईल हे पाहायचं. त्या चारही समसंख्या आहेत, पुन्हा 2 नेच भाग जाईल. आता 2 ने 12ला भाग दिला 6 येतो, 20ला दिला 10 येईल भागाकार, 40ला भाग दिला 20 येतो आणि 60ला भाग दिल्यानंतर 30 येईल. तर या आलेल्या संख्यांना पुन्हा कोणत्या संख्येने भाग जाईल पाहिजे. तीनही या चारही संख्या सम आहेत पहा, पुन्हा 2 नेच भाग जाईल. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 2 दाय 20 आणि 30ला भाग दिला तर 15 भागाकार येतो. अशा पद्धतीने आता या ज्या आपल्याला संख्या मिळाल्या यांना कशाने भाग जातोय का पाहायचं. चारही संख्यांना, तर चारही संख्यांना भाग या ठिकाणी काही जाणार नाही. 3ला भाग जात नाही कशानेच. मग उरलेल्या 3 संख्यांना कशाने भाग जाईल का पाहायचं. तिघांना भाग गेला पाहिजे. चारींना जात नसेल तर तिघांना जातो का पाहायचं. मग 5, 10 आणि 15 या 3 संख्यांना भाग जाईल 5 ने. मग 5 ने आपण भाग देऊया. 3ला भाग जात नाही, तो 3 आहे तसाच खाली लिहायचा. त्यानंतर 5ला भाग जाईल 5 1 5, 10ला जाईल 5 2 10 आणि 5 त्रिक 15. अशा पद्धतीने भाग द्यायचा. आता खाली आलेल्या संख्यांमध्ये परत पाहायचं की कोणत्या संख्यांना भाग जाईल. सर्व संख्यांना जाईल का तर नाही जाणार, मध्ये 1 आहे. मग 3 संख्यांना जाईल का पाहायचं, तर तिघांनाही जाणार नाही. मग तिघांना जात नसेल तर कोणत्याही 2 संख्यांना भाग जाईल का पाहायचं. मग 3 आणि 3 अशा 2 संख्यांना 3 ने भाग जाईल. मग 3 ने भाग द्यायचा या 2 संख्यांना. मग 3 1 3, 1ला जात नाही 1 आहे तसाच, 2ला जात नाही 2 आहे तसाच, पुन्हा 3 1 3. अशा पद्धतीने आता सर्व ठिकाणी 1 आलेत, फक्त 2 शिल्लक आहे तर 2ला 2 नेच भाग द्यायचा. बाकी सगळीकडे आता 1 1 1 असा खाली येईल. आणि या ठिकाणी आपले एकत्रित अवयव काढणे आता संपलेले आहेत. मग शेवटी आता लसावी लिहायचा. लसावी लिहिताना ज्या ज्या सर्व संख्यांनी आपण भाग दिलेला आहे त्या सर्व संख्या गुणाकार रूपामध्ये लिहून घ्यायच्या. पहा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 आणि गुणिले 2. अशा पद्धतीने सर्व संख्या लिहिल्या की यांचा गुणाकार करायचा. आता पहा, गुणाकार करूया आपण संख्यांचा. गुणाकार पहा, गुणाकार करायचा आहे. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 3 2चा गुणाकार केला तर गुणाकार येतो 8 आणि नंतर 8 गुणिले 5 करायचे. 8 पंचे 40 येतील. 40 गुणिले 3 करा. 40 गुणिले 3 केले तर 120 येतात आणि 120 गुणिले 2 केले तर 240 असा गुणाकार आपल्याला या ठिकाणी मिळेल. यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न पहा, एका संख्येला 8 9 10 15 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते तर अशी लहानात लहान संख्या लिहा. पहा, लहानात लहान संख्या म्हणजेच काय, तर या ठिकाणी या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पाहूया आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते. आता या 5ही संख्या या ठिकाणी लिहून घ्यायच्या. 8 9 10 15 आणि 20 अशा संख्या या ठिकाणी लिहून घ्यायच्या. आता या सर्व संख्यांना आपण भाग द्यायचा आहे एकाच संख्येने. तर एका संख्येने कोणत्या भाग जातोय का पाहायचं. सर्व 5ही संख्यांना गेला पाहिजे. तर पहा, या ठिकाणी 5ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जातोय का, तर असं या ठिकाणी दिसत नाही की 5ही संख्यांना एका संख्येने भाग जाईल. मग आता काय करायचं, 5 संख्यांना जर एकाच संख्येने भाग जात नसेल तर कोणत्याही 4च संख्यांना भाग जातोय का ते पाहायचं. 4 संख्यांना तरी आपण एका संख्येने भाग घालवला पाहिजे. तर तसंही या ठिकाणी काही दिसत नाही. तर मग आता या ठिकाणी काय करायचं पहा, 8 10 आणि 20 या समसंख्या 2 ने भाग जाईल. म्हणजे 3 संख्या आहेत भाग जाईल. म्हणजे 10 15 20 या पण संख्या आहेत, यांना पण
भाग जाईल 5ने, मग 4 संख्यांना जात नाही, आपण 3 संख्यांना भाग देतोय 5ने. 5ने 8ला जात नाही, 8 आहे तसा लिहायचा. 9ला पण जात नाही, 9 आहे तसा लिहायचा. 10ला भाग जाईल, भागाकार 2. 15ला जाईल 3 आणि 5 चोक 20. आता त्याच पद्धतीने पुन्हा या सर्व संख्यांना कशाने भाग जातोय का ते पाहायचं. जात नाही. 4 संख्यांना जातोय का पहा, जाणार नाही. मग 3 संख्यांना जातोय का पहा, तर 8, 2 आणि 4 या समसंख्या आहेत, म्हणजे त्यांना 2 ने भाग जाईल. 8ला भाग दिला, 2 चोक 8. 9ला जात नाही, 9 लिहा. 2ला भाग जाईल, 1 येतो. 3ला जात नाही, 3 आहे तसाच लिहायचा. त्यानंतर 4ला भाग द्या, भागाकार 2 येतो. आता या पद्धतीने पुन्हा उरलेल्या 4 संख्यांना कशाने भाग जातोय का पाहायचं. तर उरलेल्या 4 संख्यांना भाग जाणार नाही, मग 2 संख्यांना द्यायचा, 4ला आणि 2ला. 2 दुने 4, 9ला जात नाही, 9 लिहा. 1 आहे तसाच, 3 सुद्धा आहे तसाच लिहायला लागेल आणि 2ला 2 ने भाग द्या, भागाकार येईल 1. तर या पद्धतीने पुन्हा आता आलेल्या संख्यांमध्ये कोणत्याही दोघांना भाग जातोय का, तर 9 आणि 3ला 3 ने भाग जाईल, म्हणून 3 ने भाग द्या. 2 आहे तसाच लिहायचा, 2ला भाग जात नाही. 3 त्रिक 9, 1 आहे तसाच. पुन्हा 3 1 3, पुन्हा 1 आहे तसाच. आता उरलेल्या संख्या 2 आणि 3. आता या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून सेपरेट दोघांना भाग द्यायचा. 2ला 2 ने दिला, 3 आहे तसाच आपल्याला लिहायला लागेल. यानंतर उरलेला फक्त 3 आहे, तर 3ला आता आपण 3 नेच भाग द्यायचा, म्हणजे सर्व ठिकाणी 1 1 असा भागाकार या ठिकाणी येईल. आता या संख्यांचा लसावी लिहून घ्यायचा. लसावी लिहिण्यासाठी आत्तापर्यंत आपण ज्या ज्या संख्यांनी भाग दिलेला आहे त्या डावीकडे संख्या आहेत दिसतायत, त्या सर्व संख्या गुणाकार रूपामध्ये लिहून घ्यायच्या. 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. आता या सर्व संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या संख्यांचा लसावी मिळेल. 5 दुने 10, 10 दुने 20. या 3 संख्यांचा गुणाकार केला तर येतो गुणाकार 20. मग उरलेल्या संख्या 3 गुणिले 2 गुणिले 3. आता उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करा. 20 त्रिक 60. पुन्हा राहिलेल्या संख्याला 2 आणि 3. पुन्हा दोघांचा गुणाकार करा. 60 दुने 120 येतील. 120 गुणिले उरलेले 3. आता दोघांचा गुणाकार करा. 120 गुणिले 3 म्हणजे 360 असा गुणाकार या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजे या तिघांचा लसावी मिळाला 360. म्हणजे 360 या संख्येला या 5ही संख्यांनी जर भाग दिला तर भागाकार 0 येतो. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय की भागाकार केल्यानंतर बाकी ही 5 उरली पाहिजे. तर मग बाकी 5 शिल्लक राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल. 5ही संख्याने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळेला बाकी 5 शिल्लक राहील अशी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर या 5 संख्यांनी आपण तसं लिहून घ्यायचं त्या ठिकाणी की या संख्यांनी भाग दिल्यानंतर किंवा भाग जाऊन बाकी त्या ठिकाणी 5 शिल्लक राहील अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर मग आपल्याला काय करता येईल पहा कसं करता येईल. तर या ठिकाणी ती जी संख्या आहे, जे लसावी आलेली संख्या आहे 360, तर ही जी संख्या 360 आहे ती त्या ठिकाणी लिहून घ्यायची. म्हणजे 360ला 5ही संख्यांनी पूर्ण भाग जातोय, म्हणून ती 360 ही संख्या आपण त्या ठिकाणी लिहून घ्यायची. आणि बाकी आपल्याला 5 शिल्लक हवे आहे, म्हणून 5 त्यामध्ये मिळवायचे. म्हणजे आपल्याला संख्या मिळेल 365. म्हणजे या 365 या संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 या सर्व संख्यांनी भाग जाईल आणि बाकी त्या ठिकाणी 5 शिल्लक राहील अशी ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. असं सोपं उदाहरण होतं, तुम्हाला नक्की जमेल. नंतर पुढील 5वा प्रश्न आपण पाहूया. दिलेल्या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. आता यामधील आपण संक्षिप्त रूप देण्याचं पहिलं उदाहरण पाहूया. 5व्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण आहे 348/319. आता या संख्येला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, म्हणजेच त्याचा लोवेस्ट फॉर्म काढायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल की या संख्यांचा आपल्याला सर्वात प्रथम मसावी काढून घ्यावा लागतो.
तो आपण मसावी काढूया भागाकार पद्धतीने. पहा, म्हणजे लहान संख्येने मोठ्या संख्येला या ठिकाणी भाग द्यायचा. म्हणजे 319 ने 348 या संख्येला आपल्याला भाग द्यावा लागेल, भागाकार करायचा. भाग जाईल 1 चा, म्हणजे 319 1 319. वजाबाकी करून घ्यायची. 8 मधून 9 वजा होत नाही, त्यामुळे हातचा घ्यावा लागेल. 18तून 9 गेले, 9 शिल्लक राहतील. 3 मधून 2 गेला, 1 शिल्लक आपलं 2 शिल्लक राहतील. वजाबाकी आली 29. आता 29 या संख्येने 319 ला भाग द्यायचा. पहा, म्हणजे अगोदर ज्या संख्येने भाग दिलेला आहे त्या संख्येला भाग द्यायचा. म्हणजे 319 ला आपण भाग देऊया. 29 ने कितीचा भाग बसेल? पहा, पहिला भाग 1 चा जाईल. 29 1 29. 31 मधून 29 वजा केले तर शिल्लक राहतात 2. वरचा 9 घ्या खाली, म्हणजे पुन्हा 29 होतात. भाग जाईल पुन्हा 1 चाच. 29 1 29. पूर्ण भाग गेला. पहा, म्हणजे बाकी शून्य उरली. जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा आपला या ठिकाणी मसावी काढून झालेला असतो. तो मसावी लिहायचा. मसावी बरोबर जे आपण शेवटी ज्या संख्येने भाग दिलेला आहे तीच संख्या असते मसावी. म्हणजे या ठिकाणी शेवटी भाग दिलेला आहे 29 ने, म्हणून या दोन संख्यांचा मसावी आपल्याला मिळाला 29. आता मसावी मिळाल्यानंतर आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, तर ती संख्या आपण लिहून घ्यायची 348/319. आता संक्षिप्त रूप देताना काय करायचं? जी मसावी आपल्याला मिळालेली आहे त्याच मसावीने त्या संख्येने दोघांनाही भाग द्यायचा. खूप सोपं आहे की आपल्याला इथे शोधावं लागत नाही कोणत्या संख्येने भाग द्यायचा. मग मसावी मिळाली त्याच संख्येने भाग द्यायचा. 29 ने भाग द्यायचा 348 या संख्येला. आपल्याला तोंडी भागाकार जमत नसेल तर कच्चा भागाकार पाठीमागे करून पाहायचा आणि उत्तर बरोबर लिहायचं, उत्तर चुकवायचं नाही. 29 ने 348 या संख्येला आपण काय करूया, या ठिकाणी भाग देऊन पाहूया. कच्चा भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. 348 भागिले 29. 29 1 29. वजाबाकी केली तर उरते 5. वरचा 8 घ्या, 58 झाले. 29 दुने 58. पूर्ण भाग जाईल. पहा, भागाकार येतो 12, तो त्या ठिकाणी लिहून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा 29 ने दुसऱ्या संख्येला भाग देऊया 319 या संख्येला. म्हणजे 319 भागिले 29. पुन्हा भागाकार करायचा. 29 1 29 आणि 31 मधून 29 गेले, 2 उरतात. वरचा 9 घेतला, 29 झाले. भागाकार पूर्ण भाग जाईल. पहा, भागाकाराला 11, तो त्या ठिकाणी लिहून घ्यायचा. म्हणजे या दोन संख्यांचा आपल्याला संक्षिप्त रूप म्हणजेच लोवेस्ट फॉर्म मिळाला 12/11. असं सोपं उदाहरण आहे. मसावी काढलं की आपल्याला ते संक्षिप्त रूप द्यायला सोपं जातं. त्यानंतर आपण 6वा प्रश्न पाहूया. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर पाहूया आपण. दोन संख्यांचा LCM 432, HCF 72 दिलेला आहे आणि त्या दोन संख्यांपैकी एक संख्या आपल्याला 216 दिलेली आहे. तर दुसरी संख्या काढायची आहे. त्यासाठी एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं. ते सूत्र म्हणजे असं आहे की पहिली संख्या किंवा एक संख्या दोन संख्यांपैकी गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. हे सूत्र कायम तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही 3 संख्या दिलेल्या असतील तर चौथी संख्या आपल्याला काढता येते. म्हणजे एक संख्या दिलेली आहे, लसावी दिलेला आहे आणि मसावी दिलेला आहे, तर दुसरी संख्या आपल्याला यामधून काढता येते. पहा, तर दिलेल्या 3 संख्या या ठिकाणी मग आपण लिहून घ्यायच्या. एक संख्या काय दिलेली आहे 216, तर ती या ठिकाणी लिहून घ्यायची. गुणिले दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, तर त्या ठिकाणी आपण x मानूया दुसरी संख्याला. लसावी दिलेली आहे 432, तर ती त्या ठिकाणी लिहून घ्यायची. गुणिले मसावी दिलेला आहे 72, तो या ठिकाणी लिहून घ्यायचा. आता या ठिकाणी काय करायचं? पहा, दुसरी संख्या म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची आहे, तर त्या बाजूला x आहे तसाच ठेवायचा.
दुसऱ्या बाजूच्या संख्या लिहून घ्यायच्या 432 गुणिले 72 आणि 216 या संख्येची जागा बदलायची. म्हणजे डावीकडे आहे त्याला उजवीकडे घेऊन जायचं आणि जेव्हा आपण उजवीकडे घेऊन जातो तेव्हा त्या संख्येचं चिन्ह बदलतं. म्हणजे आता 216 एक्सला आहे गुणिले, तर तो उजवीकडे गेल्यानंतर होईल भागिले. म्हणजे त्या दोन संख्यांना तो भागिले लिहून घ्यायचा. आता या ठिकाणी 432 गुणिले 72 भागिले 216 असं उदाहरण आपल्याला मिळालं. मग या ठिकाणी आपण काय करायचं, भागाकार करून घ्यायचा. 216 एके 216, 216 दुने 432 असा भागाकार पूर्ण भाग जाईल पहा. शिल्लक राहिलेलं लिहून घ्यायचं 2 गुणिले 72. मग डावीकडे एक्स आपण खाली लिहित यायचं. दोघांचा गुणाकार करा. 2 ने 72 ला भाग द्या. 2 दुने 4, 2 सत्ती 14. म्हणजे या ठिकाणी दुसरी संख्या आपल्याला मिळते 144. यानंतर आपण 7वा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा. हे उदाहरण सुद्धा 6व्या उदाहरणाप्रमाणेच आहे पहा. आपल्याला 2 संख्या 6व्या उदाहरणात दिलेल्या होत्या. या ठिकाणी त्या 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. पुन्हा आपण तेच सूत्र वापरायचं. आता त्या सूत्रामध्ये एक संख्या गुणिले दुसरी संख्या असं लिहिलं होतं. या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे म्हणून आपण त्या डायरेक्ट त्या 2 संख्यांचा गुणाकार असं आपण सूत्रामध्ये लिहू शकतो. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण तिथे लिहून घ्यायचा. 2 संख्यांचा गुणाकार आहे 765, तो आपण या सूत्रामध्ये लिहून घ्यायचा. त्यानंतर मसावी दिलेला आहे 3, तो लिहायचा आणि लसावीच्या जागेवर आपण लिहूया एक्स. बरोबर. तर पहा 2 संख्यांचा गुणाकार किती, 765, तो त्या ठिकाणी लिहून घ्या. सातशे 65 लसावी आहे, काढायचा आहे. मग त्या ठिकाणी एक्स लिहिला तरी चालेल किंवा लसावी शब्द लिहिला तरी चालेल. मसावी 3. आता लसावी काढायचा आहे म्हणजे लसावीच्या बाजूला जी संख्या आहे त्या संख्येची जागा बदलायची. डावीकडे 3 ला घेऊन या. 3 तिथे गुणिले आहे, तो भागिले होईल, भागिले 3. आणि उजवीकडे काय शिल्लक राहिलं, तर लसावी शिल्लक राहिला, तो लसावी त्या ठिकाणी लिहून आपल्याला घेता येईल. मग 3 ने आपण या संख्येला भाग देऊया. 3 ने भाग द्या पहा. 3 दुने 6, शिल्लक राहिला 1, 1 वर 5 घ्या, 15 3 5 15, 3 दुने 6. अशा पद्धतीने लसावी आपल्याला मिळेल 252. असं खूप सोपं उदाहरण आहे पहा. अशा पद्धती. आता 8वं उदाहरण पहा. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळे आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल. एवढ्या मीटर लांबीच्या दोर असणाऱ्या 3 गुंडाळ्या आहेत. त्यामधील प्रत्येक दोर हा आपल्याला समान लांबीचा कट करायचा आहे आणि समान लांबीचे कट केल्यानंतर याचे काही तुकडे होतील, याचे काही तुकडे होतील, याचे काही तुकडे होतील. तिघांचे वेगवेगळे तुकडे होतील, पण प्रत्येक तुकडा समान लांबीचा असला पाहिजे. तर या ठिकाणी काय विचारले की तो जो तुकडा आपण तयार करणार आहे तो जास्तीत जास्त किती लांबीचा असला पाहिजे की जेणेकरून 3ही गुंडाळ्यांमध्ये दोरा शिल्लक राहणार नाही. जास्तीत जास्त काढायचे म्हणजे जास्तीत जास्त आपण पाहिलेलं आहे मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच या 3 संख्यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल, HCF काढावा लागेल. हे 3 संख्या या
प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत पहा. आपण काय करूया, तिन्ही संख्यांचा सर्वात प्रथम मसावी काढून घेऊया. एकत्रित अवयव पद्धतीने आपण मसावी काढूया. 392, 308, 490. संख्यांना कशाने भाग जाईल पाहायचं. तिन्ही संख्या सम दिसत आहेत म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 ने भाग आपण देऊया. बेक बे, बे 9 18, बेसक 12. इथे बेक बे, बे 5 10, बेचोक 8, बे 2 4, बेचोक 8, बे 5 10. आता सेम पुन्हा या 3 संख्यांना कशाने भाग जाईल का पाहायचं. तीनही संख्यांना या दोघांना 2 ने जाईल, याला 2 ने जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे. मग 3 ने जाईल का, तर अंकांची बेरीज करून पाहिलं तर 3 ने पण भाग जाताना आपल्याला दिसत नाही. मग 5 ने जाईल का भाग, तर याच संख्येला फक्त 5 ने जाईल, या दोघांना जाणार नाही. मग आता 5 नंतर आपण पाहतो 7 ने भाग जाईल का, तर 7 ने भाग घालवून पाहायचा. 7 ने भाग जाऊ शकतो पहा. 7 ने भागाकार करून पाहू आपण. 7 दुने 14, 19 मधून 14 गेले, 5 राहतात, 5 वर 6 घ्या, 56, 7 8 56 पूर्ण भाग गेला पहा. परत 7 ने याला द्या, 7 दुने 14, 7 दुने 14 पूर्ण भाग जाईल. या संख्येला द्या 7 त्रिक 21, 24 मधून 21 गेले, 3 शिल्लक राहतात, 3 वर 5 घ्या, 35 झाले, 3 5 35 बरोबर. या संख्या आपल्याला मिळाल्या पहा. आता 28, 22 आणि 35 यांना कोणत्या संख्येने भाग जाईल का पहा. आता तिघांना कोणत्या संख्येने जाणार नाही. मग 28 आणि 35 दोघांना जातोय का पहा. 7 ने भाग जाईल पहा. 7 चोक 28, 22 ला जात नाही, 22 आहे तसाच लिहायचा आणि 7 5 35, 35 ला भाग गेला. आता या ठिकाणी 4 आणि 22 या दोघांना 2 ने भाग जाईल, 2 ने देऊया. बे दुने 4, बेक बे बेक बे 11 येतील. इथे 5 ला भाग जाणार नाही, 5 आहे तसाच लिहायचा. आता इथे पाहायचं 2, 11 आणि 5 कशाने भाग जाणार आहे का. पण मसावी काढतोय. काय काढत आहे, मसावी काढतो आहे. त्यामुळे एवढा पुढे पुढे आपल्याला काढण्याची आवश्यकता नाही. ते फक्त लसावी काढतानाच आपल्याला करावं लागतं. तर मसावी काढताना फक्त काय करायचं, जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय हे पाहायचं. तर एकाच संख्येने भाग कुठपर्यंत गेलेला आहे. या पहिल्या स्टेपमध्ये एकाच संख्येने तिघांना भाग दिलाय. दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा 7 ने तिघांनाही भाग दिलेला आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण तिघांना भाग दिलेला नाही. म्हणजे या खालील संख्या आपण घ्यायच्या नाही मसावीसाठी. तर मसावी काढण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये जे सामायिक अवयव आहेत ते सामायिक अवयव आपल्याला शोधायचे असतात. कॉमन फॅक्टर शोधायचे असतात. कॉमन फॅक्टर म्हणजेच काय, तर एकाच संख्येने तिघांनाही भाग जातो अशा संख्या आपल्याला शोधायच्या असतात. मग या ठिकाणी कोणकोणते आपल्याला सामायिक अवयव मिळाले, तर 2 आणि 7 म्हणजे 2 आणि 7 या संख्या आपल्याला मिळाल्या. त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला म्हणजे या संख्यांचा मसावी मिळेल. तर 7 दुने 14 हा त्या 2 संख्यांचा मसावी आणि 14 ने या तीनही संख्यांना भाग जातो आणि बाकी 0 उरते. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपण जर या गुंडाळ्यांमधील दोरांचे 14 मीटर लांबीचे जर तुकडे केले तर सर्व गुंडाळ्यांमध्ये सेम लांबीचे तुकडे होतील आणि या व्यतिरिक्त कोणत्याही गुंडाळीमध्ये तुकडा शिल्लक राहणार नाही किंवा दोरा शिल्लक राहणार नाही. मग आपण एका वाक्यात तसं उत्तर लिहायचं. जास्तीत जास्त 14 मीटर लांबीचे तुकडे. शेवटचा प्रश्न आहे पहा. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे तर त्या संख्या कोणत्या. तर 9वं उदाहरण आहे पहा. 2 क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा लसावी हा 180 आहे तर त्या 2 संख्या कोणत्या. आता या 2 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत ज्यांचा लसावी 180 आहे आणि त्या 2 संख्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत. तर एक आपण कायम लक्षात ठेवायचं यामध्ये की 2 क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा लसावी हा कोणता का असेना
त्या कोणत्याही दोन समसंख्या असू द्या, त्या दोन समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. हे कायम आपण लक्षात ठेवायचं. दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा मसावी हा 2 असतो. आता या ठिकाणी आपण इथून मागे शिकलेलो आहे की मसावी काढत असताना किंवा या सराव संचामध्ये पण आपण मागच्या 8व्या उदाहरणातच शिकलो की मसावी म्हणजेच काय, तर त्या संख्यांमधील सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. बरोबर. मसावी 2 आहे म्हणजेच काय आहे, तर ज्या दोन संख्यांचा मसावी 2 आहे त्या संख्यांचा सामायिक अवयव 2 आहे. सामायिक अवयव म्हणजेच मसावी म्हणजेच तो 2 आहे. आता या ठिकाणी त्या दोन संख्यांचा सामायिक अवयव 2 आपल्याला मिळालेला आहे. तर आपण लसावी काढताना काय करतो रे, लसावी आतापर्यंत आपण काढायला शिकलो. तर लसावी काढत असताना आपण काय करत होतो, सामायिक अवयव आणि असामायिक म्हणजेच उरलेले अवयव, त्याला आपण असामायिक म्हणतो. असामायिक अवयव यांचा आपण गुणाकार करत होतो आणि लसावी आपल्याला मिळत होता. तर या ठिकाणी आता आपल्याला हा लसावी माहित आहे 180, सामायिक अवयव माहित आहे 2. तर त्यावरून आपल्याला असामायिक अवयव काढता येईल. मग आपण काय करूया, सर्वात प्रथम असामायिक अवयव कोणता आहे ते आपण काढूया. तर असामायिक अवयव काढण्यासाठी आता उजव्या बाजूला 2 आहे, या 2ची जागा बदला, त्याला डावीकडे आणा. डावीकडे आल्यावर तू इथं गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले होईल. 180ला भागिले 2 होईल. म्हणजे उजवीकडे आपल्याला मिळणार आहे असामायिक अवयव. 2 ने भाग देऊया. 2 ने जर भाग दिला आपण तर काय मिळेल आपल्याला, भागाकार येतो 90. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार काय आला, 90. आता गुणाकार 90 मिळाला. मग हा जो गुणाकार 90 आहे तो कोणत्या संख्यांचा आहे ते आपल्याला माहित पाहिजे. तर त्या दोन संख्या कोणत्या, तर 9 गुणिले 10 या जर दोन संख्यांचा गुणाकार केला तर 90 येतो. बरोबर. म्हणजे 90 हा या दोन संख्यांचा गुणाकार आहे असं आपण म्हणूया, असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता यावरून आपण काय करूया, त्या दोन संख्या शोधूया. आता कोणत्या दोन संख्या या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे, या दोन संख्या आपल्याला मिळाल्या. तर यावरून सर्वात प्रथम काय करायचं की पहिली संख्या आपण मिळवायची आणि पहिली संख्या मिळवण्यासाठी सामायिक अवयव काय आहे 2 आणि असामायिक एका पहिल्या संख्येचा काय आहे असामायिक अवयव 9 यांचा गुणाकार करायचा. म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळेल 9 दुने 18. त्यानंतर दुसरी संख्या मिळवण्यासाठी काय करायचं, मसावी 2 म्हणजे सामायिक अवयव 2 आहे आणि दुसऱ्या संख्येचा असामायिक अवयव आहे 10. म्हणजे 10 ने त्याला गुणूया आपण, 10 दुने 20. म्हणजे अशा आपल्याला या ठिकाणी या दोन संख्या मिळाल्या की ज्या दोन संख्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत. या क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्यांचा मसावी 2 आहे आणि लसावी 180 आहे. अशा पद्धतीने खूप सोपं असं हे उदाहरण आहे. थोडंसं आपल्याला अवघड वाटतं पण तसं खूप सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण सराव संच 14 या ठिकाणी संपूर्ण पाहिलेला आहे. तुम्हाला तो नक्की समजला असेल आणि आता हा तुम्ही वहीमध्ये सोडवायला घ्या म्हणजे चांगला सराव होईल. आणि हा सराव संच समजण्यासाठी आपल्या व्हिडिओची आपल्याला मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.